सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधाकरता सीआयडीनं 7 पथकं विविध राज्यांमध्ये आणि देशभरच रवाना केलेली आहेत। याआधी सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी होता, सराईत गुन्हेगार आहे तो। तसंच एका गुन्ह्यासंदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचीही माहिती आहे। त्यामुळे तो पुन्हा नेपाळला गेलाय का या संदर्भात सीआयडीला संशय आहे। त्या दृष्टिकोनातून सुद्धा सीआयडी तपास करत आहे। फरार असलेले 3 आरोपी ज्यांच्या अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीनं पथकं रवाना केलेली आहेत। महाराष्ट्रातच नव्हे बाहेर सुद्धा पथकं तपास करणार आहेत। त्यामुळे आता तपासाचा फास आवळला गेलेला आहे। आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। सुरेश, काय अपडेट आहे या प्रकरणात? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावरती अगोदरचे देखील 10 गुन्हे आहेत, त्यापैकी 4 हे गंभीर गुन्हे आहेत। आणि अगोदर असलेल्या गुन्ह्यामध्ये तो ज्यावेळेस फरार झालेला होता त्यावेळेस तो नेपाळला गेला होता, अशा पद्धतीची देखील हिस्ट्री आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तो देश सोडून नेपाळमध्ये गेला का असा देखील या अनुषंगाने देखील आता सीआयडी तपास करते। विशेष म्हणजे त्याच्या शोधासाठी देशभर 7 पथकं रवाना करण्यात आलेली आहेत आणि या पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जातोय। कालच सुदर्शन घुले याच्या कुटुंबाची देखील चौकशी करण्यात आली होती। त्याच्या आई वडील पत्नी यांना देखील सीआयडीने कसून चौकशी केली होती आणि त्याचे कुठले दागिने मिळतात का हे देखील पाहिलं होतं। मात्र जे 3 फरार असलेले आरोपी आहेत यांचं पहिलं क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्या कारणानं आणि ते सराईत गुन्हेगार असल्या कारणानं आता यात आणखी जर महत्त्वाची गोष्ट बघायचं ठरलं तर ज्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं तर जी गाडी सापडली होती त्या गाडीमध्ये सुदर्शन घुले याचा मोबाईल देखील सापडला होता। त्यामुळे त्याने मोबाईल देखील सोबत घेऊन गेला नव्हता। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आता सीआयडी जो सुदर्शन घुले आहे त्याचा शोध घेण्याच्या अनुषंगाने ऍक्टिव्ह झालेले आहे। दुसरं जर आपण बघितलं तर जे एसआयटी स्थापन करण्यात आली ती एसआयटी देखील आज बीडमध्ये येणार आहे। डॉक्टर जे बसवराज तेले आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यामुळे आता 3 अँगलना हा जो काही तपास आहे तो वेगवेगळ्या 3 तपास यंत्रणांकडून केला जाणार आहे। सीआयडी तपास करते, पोलीस प्रशासन देखील यामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि आता एसआयटी या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे साहजिकच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे काही फरार असलेले आरोपी आहेत त्यांच्या लवकरच मुसक्या आवळतील अशा पद्धतीची परिस्थिती या तपासी यंत्रणांच्या माध्यमातून केली जात असल्याची स्थिती आहे। बरोबर, धन्यवाद ही माहिती दिली सुरेश त्याबद्दल। आणि जसं तुम्ही म्हणालात की 3 वेगवेगळ्या यंत्रणांकडून या सगळ्या घटनेचा तपास केला जाणार आहे, तर त्याच विषयी अधिक आपण घेऊया पुढच्या म्हणजे पुढच्या बातमीमध्ये सुद्धा तीच बातमी आहे। तो विषय असा आहे की राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना झालेली आहे। IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ही टीम आज बीड जिल्ह्यामध्ये दाखल होती आहे। IPS बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 10 जणांची ही टीम आहे। आजपासून ही टीम तपास करेल। आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण 3 यंत्रणा आहेत ज्या आपापल्या पद्धतीनं तपास करतायत आणि त्यातली ही तिसरी एसआयटीची यंत्रणा जी आज एसआयटीची टीम बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 10 जणांची टीम आज बीडमध्ये पोहोचेल आणि तपासाला गती मिळेल अशी आशा करूया। बीड शहर पोलीस ठाण्यात नवीन 5 पलंग आणण्यात आले। होय, तुम्ही बरोबर आणताय, पोलीस ठाण्यामध्ये पलंग आणण्यात आले। विशेष म्हणजे याच पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड आहे, त्यामुळे हे पलंग नेमके आणले कुणासाठी अशी चर्चा सुरू झाली। आमदार रोहित पवार यांनी सुद्धा याबाबत प्रश्न उपस्थित केले। स्टाफसाठी पलंग आणले असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलेलं असलं तरी अचानक पलंग कसे मागवले असा प्रश्न निर्माण झालाय। नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सगळ्या पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी असा टोला सुद्धा रोहित पवारांनी लगावलेला आहे। या बीड पोलीस ठाण्यामध्ये आणलेल्या पलंगांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले। पोलीस ठाण्यामध्ये आणलेले पलंग कराडसाठी तर आणलेले नाहीत ना असा सवाल वडेट्टीवारांनी केला। तसंच मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आका म्हणजेच कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा मोठा दावा केलाय विजय वडेट्टीवार यांनी। पोलीस स्टेशनमध्ये
बेड आणि घेऊन गेलेत. यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं. पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही. ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय, यावर चौकशी झाली पाहिजे. मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारचा विस्तार आणि खाते वाटप यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीबाबत मंत्र्यांना उपस्थित राहा अशा सूचना गेलेल्या आहेत. ही महत्त्वाची बैठक आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 100 दिवसांचा आढावा आणि एसटी महामंडळ गैरव्यवहार यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सरकारनं आपल्या आत्ता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली, जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली, त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आज ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीला 48 तासांपासून गायब असलेले मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहतात का हे बघायचं. याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे की धनंजय मुंडे या बैठकीला हजर राहतात का आणि त्यानंतर ते कराड संदर्भात काही बोलतात का. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आहे. कराडच्या शरणागतीनंतर धनंजय मुंडे कुठेच दिसलेले नाही आहेत. त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही. त्यामुळे खातेवाटप झाल्यानंतरच्या या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे हजेरी लावतात का हे बघायचं. आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी. प्रणाली, हे प्रकरण खूप गाजलेलं आहे, खूप चर्चा होते, विरोधकांनी खूप लावून धरलेलं हे प्रकरण आहे आणि 3 वेगवेगळ्या यंत्रणा या सगळ्याचा तपास करतायत. पण याची लिंक गेले अनेक दिवस कराडच्या अनुषंगानं धनंजय मुंडेंशी जोडली जाते आहे. आज बैठकीत ते हजर राहतील का? कारण बैठकीला हजर राहिले तर प्रतिक्रिया द्यावी लागेल, सामोरं जावं लागेल प्रश्नांना. नेमकं हेच आपल्याला आज बघायचं आहे, कारण राज्य मंत्रिमंडळाची ही खाते वाटपानंतरची पहिली बैठक आहे आणि या बैठकीमध्ये खाते वाटपानंतर खातेभार स्वीकारलेल्या सगळ्या मंत्र्यांना पुढल्या 100 दिवसामध्ये ते काय करणार आहेत हे सांगावं लागणार आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या विभागांचे आढावे घेतलेले आणि त्या आढाव्यांचं सादरीकरण किंवा त्या आढाव्यांमध्ये त्यांना काय आढळून आलं, पुढच्या 100 दिवसाचा त्यांचा प्लॅन काय आहे हे त्यांना आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरं तर सांगणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळेच धनंजय मुंडे आजच्या बैठकीला येतात का हे बघावं लागणार आहे. कारण धनंजय मुंडे वाल्मिक कराड याच्या शरणागतीनंतर अजूनही कुठेही आहेत हे कळू शकलेलं नाहीये. ते प्रसारमाध्यमांना भेटलेले नाही आहेत किंवा ते इतर कोणालाही भेटले असल्याची चर्चा ही पुढे आलेली नाही आणि त्यामुळे धनंजय मुंडे आजच्या बैठकीला येतात का हे बघावं लागणार आहे. कारण आजच्या बैठकीला जर ते आले तर त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. साहजिक आहे की प्रसारमाध्यमं त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतील, कारण याच धनंजय मुंडे यांनी स्वतःच प्रसारमाध्यमांसमोर हे स्वीकारलेलं होतं की वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे आणि वाल्मिक कराड यांचं नाव पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी सुद्धा वाल्मिक कराड याच्यावर आरोप केलेला आहे आणि त्यामुळे आता वाल्मिक कराडची शरणागती झाल्यानंतर कारण वाल्मिक कराड अजूनही म्हणतोय की माझी जी शरणागती आहे ती मी खंडणी प्रकरणात शरणागत गेलेलो आहे, माझा खुनाशी काहीही संबंध नाही असं वाल्मिक कराड म्हणतोय. आणि त्यामुळं आता जेव्हा विरोधक सातत्यानं मागणी करतायत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा माणूस आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही विरोधकांची, बीडमधल्या लोकांची आणि विशेषतः संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला येतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास तरी ते पोहोचतायत किंवा ते जाणार आहे याबद्दलची अधिकृत अशी कुठलीही माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली नाही. नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती